मुकेश अंबानीसाठी मर्सिडीज ही ॲसेट आहे, पण सर्वसामान्यांसाठी मर्सिडीज ही लायबिलिटी आहे. ॲसेट आणि लायबिलिटीमध्ये फरक काय? तर ॲसेट म्हणजे हे की ज्यामध्ये तुम्ही ती इन्व्हेस्ट केल्यानंतर त्याच्यातनं पैसे कमवणार आहात, आणि लायबिलिटी म्हणजे काय तर त्याच्यासाठी तुम्ही पैसे खर्च करणार आहात. मग ॲसेट आणि लायबिलिटी शोधायची कशी? तर जी गोष्ट तुम्ही तुमची ओन खरेदी करू शकता स्वतःच्या पैशाने त्याला म्हणलं जातं ॲसेट, आणि लायबिलिटी जी तुम्ही कर्जात काढून घेत आहात ती तुमची लायबिलिटी. त्यामुळे मर्सिडीज मी जर स्वतःच्या पैशाने घेत असेल तर इट्स अ ॲसेट, कारण त्यानंतर मी त्या गाडीमध्ये बसून जो बिझनेस करणार आहे त्याचं एक वेगळं इम्प्रेशन पडणार आहे, आणि ते इम्प्रेशन मला अजून व्यवसाय मिळवून देणार आहे. कारण माझा मेंटर नेहमी मला सांगतो की भरे हुए को दुनिया भरती है बदाम, म्हणजे ज्याच्याकडं बदामाची कमतरता नाही त्याच्याकडं लोक त्याला बदाम ऑफर करतात, आणि ज्याच्याकडं बदाम नाहीये त्याला बदाम ऑफर केले जात नाही. त्यामुळे तुम्हाला भरलेलं दिसण्यासाठी तुम्हाला मर्सिडीज घ्यावी लागणार आहे, पण ही केव्हा? ज्यावेळी तुमच्याकडं ॲसेट तेवढा आहे तेव्हा. थँक्यू.